नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 100 दिवसांचा फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आपण पाहत आहोत नागरिकशास्त्र विषय। या विषयात आपण प्रश्न निर्मितीवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवाल। चला तर आपण दुसरे प्रकरण पाहूयात, भारताची संसद। भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केली तर संविधानाने केली। बघा, पहिल्याच ओळीवर प्रश्न तयार झालेला आहे। राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते तर संसद असे म्हटले जाते। राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात। बघा, या ओळीवर दोन प्रश्न तयार होतात। टिंबटिंब हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात तर राष्ट्रपती। दुसरा प्रश्न म्हणजे राष्ट्रपती भारताच्या संसदेचे टिंबटिंब घटक असतात तर अविभाज्य घटक असतात। संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते। बघा प्रश्न, संसदेच्या दोन सभागृहांना काय म्हटले जाते तर लोकसभा व राज्यसभा। तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत लोकसभा। भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा। बघा, इथे सुद्धा दोन प्रश्न तयार होतात। भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते तसेच प्रथम सभागृह कोणते तर लोकसभा होय। लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे। बघा प्रश्न, टिंबटिंब हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे। आपण पाहिलेलं आहे, याला पहिले सभागृह असे म्हणतात। लोकसभेची मुदत ही किती वर्षांची असते तर 5 वर्षांची असते। निवडणुका या दर 5 वर्षांनी होतात। बघा, निवडणुका या गावोगावी होत असतात आणि त्या दर 5 वर्षांनी होत असतात। लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे तर ते कोणते लोकसभा होय। लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती आहे तर 552 इतकी आहे। अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक कोण लोकसभेवर करू शकते तर राष्ट्रपती। पुढे आपण पाहणार आहोत राज्यसभा। भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा होय। बघा, इथे सुद्धा दोन प्रश्न तयार होतात। भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते तसेच द्वितीय सभागृह कोणते तर राज्यसभा होय। अप्रत्यक्षितरित्या निवडून येणारे सभागृह आहे। लक्षात ठेवा, अप्रत्यक्षितरित्या निवडून येणारे सभागृह कोणते तर राज्यसभा। राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 घटक राज्य आणि 9 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते। बघा, इथे या ओळीवर 2-3 प्रश्न तयार होतात तर ते कोणते पाहूयात। टिंबटिंब हे भारतीय संघराज्यातील 28 घटक राज्य आणि 9 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते तर राज्यसभा होय। दुसरे 2 प्रश्न पाहूयात। संघराज्यातील घटक राज्यांची संख्या किती आहे तर 28 इतकी आहे। तसंच दुसरा प्रश्न, एकूण किती संघशासित प्रदेश आहेत तर 9। घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात। बघा, राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी टिंबटिंब म्हणून काम करतात तर सदस्य म्हणून काम करत असतात। राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर 250 इतकी आहे। राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या ही सारखी नसते। दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले
एकाच 3 सदस्य निवृत्त होतात. बघा, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले किती सदस्य निवृत्त होतात? तर एकाच 3. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे. बघा, राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी काही अटी असतात. तर पहिली अट म्हणजे राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही टिंबटिंब नागरिक असली पाहिजे. तर भारतीय. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. बघा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा सदस्यांना काय म्हणतात? तर खासदार असे म्हणतात. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना विकास निधी शासन देते. संसदेची कार्य. तर आपण पाहूयात संसदेची कार्य कोणती आहेत. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्याचा आता आपण आढावा घेऊ. बघा, आपण आता संसदेची कार्य अनुक्रमे पाहणार आहोत. पहिले आहे कायद्यांची निर्मिती. लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केली आहे. बघा प्रश्न, कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया कोणी स्पष्ट केली आहे? तर संविधानानेच. मंत्रिमंडळावर नियंत्रण. दुसरे आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. बघा, इथे सुद्धा 2 प्रश्न तयार होतात. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कशातून निर्माण होते? तर संसदेतून. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते? तर संसदेचे नियंत्रण असते. पुढे दिलेलं आहे संविधान दुरुस्ती. भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते. बघा, इथे सुद्धा प्रश्न तयार होतो, भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास त्या संदर्भात कोण निर्णय घेते? तर संसद. लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. बघा, एकाची अध्यक्ष तर एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. लक्षात ठेवा. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. बघा प्रश्न, लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार कशानुसार चालते? तर मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली. आपण हे जरा समजून घेऊयात. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहेत. बघा, इथे प्रश्न तयार होतो, कोणत्या 2 सभागृहांना सारखे अधिकार आहेत? तर लोकसभा व राज्यसभा. कराविषयीचे प्रस्ताव पैशांशी संबंधित असतात. पैशासंबंधीचे प्रस्ताव हे आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडले जातात व तिथेच मंजूर होतात. पुढे आपण पाहूयात, लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते. बघा, या ओळीवर प्रश्न तयार होतो, लोकसभा हे कोणत्या जनतेचे प्रतिनिधित्व करते? तर भारतीय जनतेचे.
अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. तसेच अध्यक्षही लोकसभेचे प्रतिनिधित्व करत असतात. पुढे आपल्याला राज्यसभेची सभापती दिलेले आहेत. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. बघा प्रश्न, राज्यसभेचे संपूर्ण कामकाज कुणाच्या नियंत्रणाखाली चालवले जाते? तर सभापतींच्या. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. बघा प्रश्न, भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. संसद कायदे तयार करते. बघा इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, संसद कायदे कसे तयार करते? तर आपण ते पाहूयात. संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. बघा कायदे तयार करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर संसदेला. असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीलाच कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारची असतात. तर ते 2 प्रकार कोणते आपण पाहूयात. अर्थविधेयक तसेच सर्वसाधारण विधेयक असे 2 प्रकार दिलेले आहेत. आपल्याला हे 2 प्रकार विचारले जाऊ शकतात. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जातात. तर त्या प्रक्रिया कोणत्या आपण पाहणार आहोत. पहिली आहे पहिले वाचन. संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. यास विधेयकाचे कोणते वाचन म्हटले जाते? तर पहिले वाचन म्हटले जाते. बघा या पहिले वाचन, दुसरे वाचन, तिसरे वाचन याच्या व्याख्या आपल्याला परीक्षेत विचारल्या जातात. आपण पाहणार आहोत आता दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, तर विरोधक विधेयकाच्या उणीवा व दोष स्पष्ट करतात. सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. बघा विधेयकावर कलमावर चर्चा होते. दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते. या टप्प्यात विधेयकावर कलमावर चर्चा होते. बघा दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात कशावर चर्चा होते? तर विधेयकावर कलमावर होते. तिसरे वाचन विधेयक मंजूर करण्याचा ठरावावर मतदान होते. बघा याचा प्रश्न तयार होतो, विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर टिंबटिंब होते तर मतदान होत असते. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. बघा प्रश्न, टिंबटिंब यांच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो तर राष्ट्रपतींच्या. हेही जाणून घ्या. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. बघा इथे सुद्धा 2 प्रश्न तयार होतात. दरवर्षी कोणत्या महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात? तर फेब्रुवारी महिन्यात. दुसरा प्रश्न म्हणजे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात टिंबटिंब हे देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात तर अर्थमंत्री. विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते.
बघा प्रश्न, राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांची कोणाची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते? तर राज्यपालांची.